श्री शिवलीला अमृत कथा अध्याय 9. भस्म महिमा. भस्माने ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भाव तेथे देव. श्री गणेशाय नमः. जो सतत शिवनामाचा घोष करतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. नुसते शिव शिव असे म्हटले असता कळी काळावर विजय मिळविता येतो. शिवनामावर ज्याची आसक्ती असते त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. शिव शिव म्हणणारा शिवरूप होतो. विषय सुखात जसे मन गुंतते तसा शिवनामात मन गुंतवावे म्हणजे सर्व बंधने तुटून जातात. जे शिवध्यानात मग्न होतात ते खरोखरच धन्य होत. याविषयी नैमिषारण्यात सूतांनी शौनकादी ऋषींना एक प्राचीन कथा सांगितली. ती आता लक्षपूर्वक ऐका. सूत म्हणाले, ऋषी हो, पूर्वी वामदेव नावाचा एक महाज्ञानी शिवयोगी होता. तो सतत शिवध्यानात मग्न असे. शांत दांत उदार असलेला तो सर्वांगाला भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच कुठेही फिरत असे. काय करावे, कुठे जावे, काय घ्यावे, काय टाकावे याचा तो कधीच विचार करीत नसे. सगळे विश्व त्याला शिवस्वरूप वाटत असे. त्याला राग, लोभ, शोक, मोह काहीही नव्हते. त्याला घरदार कुटुंब नव्हते. त्यामुळे तो कशाचाही संग्रह करीत नसे. तो सतत मौन धारण करीत असे. ज्ञानचर्चा व शिवस्मरण याशिवाय तो कशासाठीही तोंड उघडत नसे. सर्वांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच जणू शिवशंकर वामदेवाच्या रूपाने सर्वत्र फिरत होते. वामदेवाला कशाचेही भान किंवा जाणीव नसे. तो सतत स्थितप्रज्ञ अवस्थेत राहत असे. शुकदेवाप्रमाणे किंवा जड भरताराप्रमाणे असलेला तो क्रौचारण्यात भटकत होता. सगळीकडे त्याला शिवरूप दिसत होते. असा तो वामदेव क्रौचारण्यात फिरत असताना एक अकराळ विक्राळ ब्रह्मराक्षस तेथे आला. त्याने कपाळाला शेंदूर फासला होता. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे दिसत होते. त्याने असंख्य प्राण्यांना ठार मारून खाल्ले होते. अत्यंत हिंसक क्रूर अशा ब्रह्मराक्षसाने एकाएकी वामदेवाच्या गळ्याला मिठी मारली. परंतु त्यावेळी मोठा चमत्कार झाला. लोखंडाने परिसाला स्पर्श करताच त्याचे सोने व्हावे त्याप्रमाणे वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची बुद्धी पालटली. वामदेवाच्या शरीराचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागले. त्या भस्म प्रभावाने त्याचा राक्षस भाव नाहीसा झाला. परंतु वामदेवाला याची काहीच जाणीव नव्हती. कारण तो सदैव ध्यानावस्थेत असे. सुख दुःख, उष्ण थंड, निंदा स्तुती यातील कशाचेच भान त्याला नव्हते. तो सदैव ब्रह्मानंदात असे. अशा त्या योगींद्र वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची सर्व पापे जळून भस्म झाली. त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. त्याने वामदेवाच्या पायांना मिठी मारली. आता त्याला मागील 1000 जन्मांचे ज्ञान झाले. मानस सरोवरातील जलपानाने कावळा जसा हंस होतो तशी अवस्था त्या ब्रह्मराक्षसाची झाली. तो हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने मी पावन झालो. तुमच्याशी 2 शब्द बोललो तर मी शिवपदाला जाईन. आज मला माझ्या मागील 1000 जन्मांचे ज्ञान झाले आहे. परंतु 25 जन्मात हातून जी महापातके घडली ती सांगतो. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अत्यंत निर्दय, क्रूर, अनाचारी होतो. मी प्रजाजनांना अतिशय पीडा देत असे. वाटेल तसे मी वागत असे. वेदशास्त्रे, पुराणे यांची मला गंधर्व वार्ताही नव्हती. मी कधीही धर्माचरण केले नाही. ब्रह्महत्यादी अनेक महापातके मी केली. मी असंख्य परस्त्रियांना पळवून आणून त्यांचा उपभोग घेत असे. मला प्रत्येक वेळी नवीन स्त्री लागत असे. एकदा भोगलेल्या स्त्रीचे मी पुन्हा तोंड सुद्धा पाहत नसे. मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ इत्यादींच्या हजारो स्त्रिया पळवून आणल्या व त्यांचा उपभोग घेतला. असंख्य स्त्रियांचा उपभोग घेऊन माझे समाधान होत नसे. मी मद्यपान व अभक्षभक्षण केले. या पापकर्मामुळे मला क्षयरोग झाला व त्यातच मला मृत्यू आला. यमदूतांनी मला पकडून यमपुरीत नेले. तेथे मला अनंत यातना भोगाव्या लागल्या. तेथे तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मला आलिंगन द्यायला लागले. मला उकळत्या तेलात टाकले. मी अनंत पापकर्मे केली म्हणून माझ्या तोंडात मलमूत्र घातले. अत्यंत खारट व कडू रस माझ्या तोंडात घातला. धारदार चोच असलेली गिधाडे माझे डोळे फोडत. माझ्या कानात तापलेल्या लोखंडाच्या सळया घातल्या. तेथे मला भोगावा लागलेला त्रास किती म्हणून सांगू. तेथे रक्तकुंडात मला घालून शिजवले. सांडशीने माझ्या शरीराचे मांस तोडले व त्यावर खारे पाणी ओतले. माझे कान, नाक, हात, पाय तोडले. भयंकर शस्त्रांनी माझे पोट फाडून आतडी बाहेर काढले. माझ्या डोक्यात
तापवलेली शस्त्रे खुपसली. माझ्या गुदद्वारात लोखंडाचा तापलेला गोळा घातला. बोट बोट लांबीच्या सुया माझ्या शरीरात खुपसल्या. दगडांनी माझे वृषण चेचले. 1000 वर्ष मला नरकात टाकले. एका यमदूताने माझे दात पाडले. दुसऱ्या एका यमदूताने माझीच मूत्रविष्ठा मला खायला लावली. माझ्या हातून अनेक पापकर्मे झाली होती, म्हणून माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले. उखळात घालून तापविलेल्या लोखंडी मुसळाने मला चेचून काढले. नंतर मला विंचवाच्या विहिरीत टाकले. माझ्या शरीराला भयंकर विषारी साप डसविले. माझ्या पायात मोठमोठे दगड बांधून मला पर्वतावरून खाली फेकले. लोखंडाच्या काट्यांवर उभे केले. निखाऱ्यांच्या अंथरुणावर मला झोपविले. मला लोखंडाचे चणे खायला लावले. एका यमदूताने माझे ओठ फाडले. माझ्या शरीराची 8 अंगे करवतीने कापली. माझ्यावर भयानक भूते सोडली. काचेचा व शिशाचा रस मला प्यायला लावला. माझ्या यातनांना काही अंतच नव्हता. अशा रीतीने 3000 वर्ष नरक यातना भोगल्यावर मला पृथ्वीवर ढकलून दिले. मग मला वाघाचा जन्म मिळाला. दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो. तिसऱ्या जन्मी लांडगा, चौथ्या जन्मी डुक्कर, 5व्यात सरडा झालो, 6व्या जन्मी कुत्रा, 7व्या जन्मी कोल्हा, 8व्यात गवा, 9व्यात मी वानर झालो, 10व्यात गाढव, त्यानंतर मुंगूस व कावळा झालो, 13व्या जन्मी बगळा झालो, 14व्या जन्मी रान कोंबड्याचा, त्यानंतर गिधाड, मग मांजर, त्यानंतर मी बेडूक झालो, 18व्या जन्मी मी कासव झालो, त्यानंतर मासा, पुढे उंदीर व घुबड झालो, 22व्या जन्मी मी रानहत्ती झालो, त्यानंतर उंटाचा जन्म मिळाला, त्यानंतर निषद व आता राक्षस झालो. गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने मला माझ्या 1000 जन्माचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो. गंगा स्नानाने पाप जळून जाते. चंद्र ताप नाहीसा करतो. कल्पवृक्ष दैन्य दारिद्र्य नष्ट करतो. परंतु संत सज्जनांच्या सहवासाने पाप ताप दैन्य नाहीसे होते. त्या ब्रह्म राक्षसाचे बोलणे ऐकल्यावर योगींद्र वामदेव म्हणाला, पूर्वी एक ब्राह्मण होता. त्याचे वागणे अगदी वाईट होते. तो एका शूद्र स्त्रीच्या नादी लागला. तेव्हा तिच्या पतीने संधी साधून त्या ब्राह्मणाला ठार मारले व त्याचे प्रेत गावाच्या बाहेर फेकले. त्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले? एका शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजा अर्चा करीत होते. त्यावेळी तेथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत पाहत त्या भस्मात लोळला. तिथून तो उठला व जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. तिथे योगायोगाने त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते त्या प्रेताला लागले. तेव्हा तो ब्राह्मण पापमुक्त झाला. तेव्हा यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढला. शिवदूतांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. त्या ब्राह्मणाचा उद्धार झाला. शिवभस्माचे महात्म्य फार मोठे आहे. त्या पवित्र भस्माची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे. तो ब्रह्मराक्षस हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुराया, मला भस्म महिमा सविस्तर सांगा. शिवभक्ताने कोणते भस्म लावावे, ते कसे लावावे, हे सर्व जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. वामदेव म्हणाला, ऐक. पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदार पर्वतावर भगवान शंकर सर्व देवांच्या समवेत बसले होते. यक्ष, गंधर्व, किन्नर, चारळ, पिशाच, गुह्यक, देव, उपदेव शंकराच्या समोर बसले होते. याशिवाय मरुदगण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टवसु, अष्टभैरव, अष्टदिक्पालही तेथे आले होते. त्याचप्रमाणे 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य, पाताळ लोकातील नाग, पृथ्वीवरील राजे शंकराच्या जवळ बसले होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वीरभद्र, 60 कोटी शिवगण व नंदी शंकराच्या सभोवती आसन घालून बसले होते. त्यावेळी सनतकुमार तेथे आले. त्यांनी शंकरांना नमस्कार करून भस्मविधी विचारला. भगवान शंकर म्हणाले, पवित्र अशा गायीच्या शेणाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एकही कण असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्यांची राख करावी. तेच भस्म. नंतर ते भस्म शिवगायत्रीने म्हणजेच ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात अभिमंत्रित करावे. प्रथम अंगठ्याने वर लावावे, नंतर मस्तकाभोवती लावावे. भस्म लावताना तर्जनी म्हणजेच अंगठ्याजवळचे बोट व करंगळी वापरू नये. कपाळावर 2 बोटांनी भस्म लावावे. अंगठ्याने मध्यरेषा काढावे. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जळून भस्म होतात. त्याचप्रमाणे
मद्यपान, ब्रह्महत्या, अभक्षभक्षण इत्यादी महापापे सुद्धा भगवान शंकराच्या या पवित्र भस्माने नष्ट होतात. सनत कुमारांना शंकरांनी सांगितलेला भस्म महिमा वामदेवाने त्या ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्याच वेळी कैलासाहून दिव्य विमान आले. ब्रह्मराक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. तो ब्रह्मराक्षस शिवस्वरूप झाला. संत सज्जनांच्या सहवासाचे महात्म्य फार मोठे आहे. वामदेवांच्या संगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. भाव तेथे देव. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध किंवा वैद्य यावर पूर्ण श्रद्धा असावी लागते. अशी श्रद्धा असेल तरच त्याचे फळ मिळते. जशी श्रद्धा तसे फळ किंवा भाव तेथे देव हेच खरे. श्रद्धेशिवाय भाव भक्तीशिवाय सगळे व्यर्थ आहे. याविषयी एक प्राचीन कथा अशी. पूर्वी पांचाळ देशात सिंहकेतू नावाचा एक थोर राजा होता. तो अर्जुनासारखा मोठा पराक्रमी होता. एकदा तो आपला तलवार घेऊन शिकारीसाठी वनात गेला. त्याच्याबरोबर अनेक शबर म्हणजेच भिल्लही होते. त्या वनात फिरता फिरता त्यांना एक शिवमंदिर दिसले. एक शबर त्या मंदिरात गेला. मंदिराची खूपच पडझड झाली होती. त्यातील शिवलिंगही वेडेवाकडे झाले होते. शबराने सिंहकेतू राजाला ते शिवलिंग दाखवले. राजा म्हणाला, शिवलिंग फारच चांगले आहे, परंतु या शिवलिंगाची मनोभावे पूजा अर्चा केली पाहिजे. अनेक लोक देवपूजेचे नुसते दुकान मांडतात, मोठा डामडोल करतात, देवाच्या उत्तम प्रतिमा बसवतात, पूजेचा मोठा थाट करतात, परंतु परमेश्वराविषयी भावभक्ती नसेल, प्रेम नसेल तर बाह्य अवडंबराला काडीची किंमत नाही. अनेक लबाड लोक ब्राह्मणाचा वेश धारण करून यात्रेत फिरतात किंवा अनेक चोर लुटारू साधू संतांचा वैराग्याचा वेश धारण करून वाटेवर बसतात व येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना यात्रेकरूंना फसवतात. हा शुद्ध ढोंगीपणा आहे. भावभक्तीशिवाय पूजा अर्चा व्यर्थ होय. शबर म्हणाला, महाराज, मी या शिवलिंगाची अगदी भक्तिभावाने प्रेमाने पूजा करेन, पण मी पूजा कशी करू ते मला सांगा. राजा म्हणाला, पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत, पण शंकराला चिताभस्म फार आवडते, म्हणून तू या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी रोज ताजे चिताभस्म आण व शिवपूजा कर. शंकराला चिताभस्म अर्पण केल्याशिवाय नैवेद्य दाखवित नाहीत हे लक्षात ठेव. राजाने सांगितलेले ते अगदी खरे आहे असे मानून शबराने ते शिवलिंग उचलून आपल्या घरी आणले. त्याने आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तिला अतिशय आनंद झाला. मग चांगला मुहूर्त पाहून त्या शिवलिंगाची स्थापना केली. शबर आणि त्याची पत्नी त्या शिवलिंगाची दररोज अगदी भक्तिभावाने पूजा करू लागली. शबर रोज नवे चिताभस्म मिळवून ते शंकराला अर्पण करीत असे. पूजा झाल्यावर शबराची पत्नी नैवेद्य आणीत असे. दोघे हात जोडून शंकराला प्रार्थना करीत असत. असे कित्येक दिवस गेले. त्यांची नित्य नियमाने यथाविधी पूजा सुरू होती. मग एकदा शंकरांनी त्या शबराच्या भावभक्तीची श्रद्धेची परीक्षा पाहण्याचे ठरवले. त्याचे असे झाले, एके दिवशी त्या शबराला शिवपूजनासाठी कुठेही चिताभस्म मिळाले नाही. त्याने सगळीकडे शोधाशोध केली, पण नवीन चिताभस्म काही मिळाले नाही. त्याने घरी परत येऊन आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तीही बिचारी आता शिवपूजा कशी करायची या विचाराने काळजीत पडली. शबराने शिवपूजा केली, पण चिताभस्म न मिळाल्यामुळे त्याला नैवेद्य दाखविता येईना. अहो, शिवनिष्ठा मोठी कठीणच. भगवान शंकर भक्ताची निष्ठा पाहताच मगच त्याच्यावर भरभरून कृपा करतात. शबर मोठ्या काळजीत पडला होता. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, चिंता करू नका, मी माझेच भस्म करते. मी स्वयंपाकघरात बसून स्वतःला अग्नी लावते. ते चिताभस्म शंकराला अर्पण करून शिवपूजा पूर्ण करा. असे सांगून तिने स्नान करून शिवध्यान केले व स्वतःला अग्नी लावून आपले शरीर जाळून भस्म केले. शबराने ते ताजे चिताभस्म घेऊन शंकराला लावले, पण आता नैवेद्य आणावयास दुसरे कोणीच नव्हते. भोलेनाथ शंकर आपल्या भक्ताच्या धैर्याची परीक्षा पाहत होते. शबराने आसन घालून मनोभावे शिवपूजा केली. शंकराची एकारती झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवावा लागतो. उशीर झाला तर तो कोपणार. नैवेद्याला उशीर झाला तर शंकर क्षमा करणार नाही. तो शबर अगदी एकाग्रतेने शिवपूजा करीत होता. चिताभस्मासाठी आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले आहे हेही तो विसरून गेला. एकारती होताच त्याने नेहमीप्रमाणे अग नैवेद्य आण अशी हाक मारली. ती नैवेद्य घेऊन त्याच्या पाठीमागे उभी होती. शबराने नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण केली. मग दोघांनी मनोभावे शंकराचे स्तवन केले.
मग शबराने आपल्या पत्नीकडे निरखून पाहिले. ती अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. तिने भरजरी वस्त्र परिधान केले होते. शरीरावर अनेक दिव्य अलंकार घातले होते. भगवान सदाशिवाची अगाध लीला पाहून शबर आश्चर्यचकित झाला. त्या क्षणी त्याला व त्याच्या पत्नीला दिव्य देह प्राप्त झाला. कैलासाहून वाद्यांच्या गजरात दिव्य विमान आले. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. शिवदूतांनी त्या दोघांना विमानात बसवून शिवपदाला नेले. आपल्या अपार भावभक्तीने ती दोघे शिवस्वरूप झाले. हा सगळा प्रकार पाहून सिंहकेतू राजा आश्चर्यचकित झाला. त्याने शबराला केवळ गमतीने शिवपूजनात चिताभस्म वापरण्यास सांगितले होते. शबराने मात्र त्याचे मोठ्या निष्ठेने पालन केले व तो उद्धरून शिवपदाला गेला. त्या शबराच्या पत्नीची निष्ठा धन्य आहे. भगवान शंकराच्या पूजनासाठी तिने आपला देह अर्पण केला. अशी एकनिष्ठा असल्याशिवाय शंकर प्रसन्न होत नाहीत हे सिंहकेतू राजाला कळून चुकले. मग तोही शिवपूजनात दंग झाला. तो नित्य नेमाने शिवपूजन करून शिवलीला अमृताचे श्रवण करीत असे. त्याने शिवरात्री, प्रदोष, सोमवार या व्रतांचे मोठ्या प्रेमाने भक्तीने पालन केले. आपल्या जवळ असलेल्या धनसंपत्तीचे सत्पात्री दान केले. शेवटी तोही शिवरूप होऊन शिवपदाला गेला. श्रीधर स्वामींच्या शिवलीला अमृताची वेल आता चांगलीच तरारू लागली आहे. ती मांडवावर चढली. तिला उत्तम रसाळ फळे येऊ लागली आहेत. शिवभक्तांनी तिच्या शीतल छायेत बसून त्या फळांचा आस्वाद घ्यावा. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा 9वा अध्याय समाप्त. श्री शांब सदाशिवार्पणस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.